शेतकरी बांधवांनो, हा जो काही ऊस दिसतोय हा खोडवा आहे आणि फुले ऊस 15006 म्हणून शेतकरी महोदयांना दिलाय. पण निरीक्षण घेतली असता हा जो आहे हा CO 62 175 नावाची ही जात आहे. तर आपल्या भागात बऱ्याच ठिकाणी ह्याचं प्लांटेशन आहे बऱ्यापैकी. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की कानी रोगाचा ह्याला प्रादुर्भाव होतो. जसं आता हे कानीचंच बेट होणार आहे, म्हणजे इथून पुढं जे आहे तर ह्याच्यातून कानी जी आहे ते निघते. हां, तर याचे बेटड जे आहे ते आपण काढणं गरजेचं. असाच एक प्रयोग आहे संबंधित शेतकरी महोदयांनी केला आहे. बाबा, आता हे जे काही तुटला तुमचा ऊस खोडवा, कधी तुटला? 15 डिसेंबरला तुटल्याच्या नंतर कानी म्हणजे कानीचं किती प्रमाण झालं होतं तुमच्या ह्या प्लॉटमध्ये? कानीचं 2% असं 2% प्रमाण होतं. तर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही काय काय केलं सांगा? ते खांदून काढून ते पूर्ण जाळूनच टाकलं बाजूला. खांदून पूर्ण बेट काढलं. आता जे काय दिसन ते पण खांदून काढून ते बाजूला नेऊन जाळून टाकायचं. आता मला सांगा, समजा आता ही ते बेट कानी काढलं येण्याच्या तुम्ही, आधी. हा का, तर मग त्याचं तिथलं राहिलेलं दुसरं बेट तिथं ठेवलं का ते काय केलं नाही त्याचं? पूर्णच काढलं. मग तिथली तुटाळ झालेली काय केली त्याला? तेवढी जागा तशीच राहणार, आता ती तशीच राहणार ना, रिक्तच राहणार ती रिक्तच जागा. राहणार ती. ओके, पण हे काढणं गरजेचं आहे. तुमच्या ते- लक्षात आलं नाही? ते काढणं म्हणजे कसं, ते पावडर पाडण्याच्या आधी हा. काढणं महत्वाचं आहे. आणि ते एकदा powder- पाण्यावर जमिनीत पावडर गेली हा, तर ते पूर्ण शेती बाधित होते. बाधित होत आहे. हे महत्वाचा विषय शेतकरी बांधवांनो, की आता समजा आपण जर इथून पाणी जर देणार असला आणि समजा हे बेट आता कानीचं आहे आणि ह्या ठिकाणी जर त्याची पावडर पडली तर हे पाण्यावाट इथून तिथून सगळ्या शेतामध्ये ते जाईल सगळ्या शेतात आणि त्या पद्धतीने जे आहे ते तिथं आपलं नुकसान जे आहे ते होणार आहे. बरोबर आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगाल की बाबा, हे आपण जसं तुम्ही काढलं हे सगळं बेटडच्या बेटड, लय वेळ लागतंय का त्याला काढायला? नाही, आपलं टिकावून काढतोय. टिकाळानं काढायचं, प्लास्टिकच्या पोत्यात भरायचं हा. आणि जाळून टाकायचं. जाळून टाकायचं. नाहीतर ते काढलं आणि तसंच जर हातानं असंच घेत फिरलं शेतानं तर इथून तर ती तिथून ती powder सगळ्यालाच पडते. औषध त्याची भेटल. दक्षता घेतोय मी. तेवढी काळजी जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे. ओके.